नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेकमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे क्लास 8 जनरल सायन्स सेकंड लेसन दॅट इज द हेल्थ अँड डिसीजेसचा एक्झरसाइज आपल्याला बघायची आहे आणि पार्ट हा 1 आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2 असे याचे दोन भाग आपण केलेले आहे. पार्ट 1 इथं तुम्हाला दिसतोय आणि पार्ट 2 तुम्हाला लवकरच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. समोरचे जर एक्झरसाइज हवे असतील तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, पहिला जो क्वेश्चन आपल्याला दिलाय तो दिलाय डिस्टिंग्विश बिटवीन इन्फेक्शियस अँड नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. इन्फेक्शियस अँड नॉन इन्फेक्शियस डिसीज आहेत त्यांना आपल्याला काय करायचं आहे, डिस्टिंग्विश करायचं आहे. तर बघा मित्रांनो, जे इन्फेक्शियस डिसीज असतात सर्वात अगोदर हे आपण बघणार आणि त्यानंतर नॉन इन्फेक्शियस डिसीज काय असतात ते पण आपण इथं बघणार. बघा, फर्स्ट पॉईंट आहे इट कॅन बी पास फ्रॉम वन पर्सन टू द अनदर पर्सन. असे डिसीजेस ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत ट्रान्सफर होतात, त्याला आपण इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतो. ओके, इट इज कॉज बाय द पॅथोजन. पॅथोजन म्हणजे काय, व्हायरसेस, बॅक्टेरिया, ठीक आहे, व्हायरसेस, बॅक्टेरिया, स्मॉल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्यांच्यामुळे काय होतात, ते इन्फेक्शियस डिसीज कॉज होतात, म्हणजे ते निर्माण होतात किंवा ते ट्रान्सफर होतात. अशाला आपण पॅथोजन असं म्हणत असतो. ठीक आहे. थर्ड पॉईंट आहे दे आर क्लासिफाय ॲज अ कम्युनिकेबल डिसीजेस. आता कम्युनिकेबल डिसीज म्हणजे काय, असे डिसीजेस जे ट्रान्सफर होतात फ्रॉम वन पर्सन टू द अनदर पर्सन. ज्यावेळेस डिसीज एका पर्सनपासून दुसऱ्या पर्सनमध्ये ट्रान्सफर होतात त्याला आपण कम्युनिकेबल डिसीज असं म्हणत असतो. ठीक आहे. एक्झाम्पल दिलं आहे डायरिया, कोलेरा, ट्युबरक्लोसिस. ठीक आहे. हे असे डिसीज आहेत की ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत ट्रान्सफर होतात, म्हणून याला आपण कम्युनिकेबल डिसीज किंवा इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतो. त्यानंतर आहे नॉन इन्फेक्शियस डिसीज. याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे इट कॅनॉट बी पास फ्रॉम वन पर्सन टू द अनदर पर्सन. म्हणजे हे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. ओके, मग होतात कसे, इट कॉज ड्यू टू द इंटरनल रिझन लाईक अ मेटाबॉलिक और जेनेटिक रिझन. बघा, म्हणजे मेटाबॉलिक म्हणजे जर तुमच्या पोटामध्ये बिघाड असेल किंवा जेनेटिक रिझन असेल म्हणजे आईवडिलाला असेल, ठीक आहे, तर तुम्हाला तो रोग होऊ शकतो. असे रोग त्याला आपण नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणतो. म्हणजे हे ट्रान्सफर होत नाही, वन पर्सन टू द अनदर पर्सन हे ट्रान्सफर होतात का, तर नाही. थर्ड पॉईंट आहे दे आर क्लासिफाय ॲज अ नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. हे नॉन कम्युनिकेबल आहेत का, कारण हे ट्रान्सफर होत नाहीत, एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत ट्रान्सफर होत नाहीत, म्हणून याला आपण नॉन कम्युनिकेबल डिसीज असं म्हणत असतो. एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला डायबिटीज, हायपरटेन्शन, कॅन्सर. डायबिटीज बघा, हायपरटेन्शन आहे, कॅन्सर आहे, हे जे डिसीज आहेत हे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाहीत, म्हणून याला आपण नॉन इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतो. आय होप तुम्ही हे सगळं लिहून घेतलं असेल. लिहून घेतलं नसेल तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. चला, समोरचा सेकंड क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द ऑटम. आता वेगळा शब्द किंवा वेगळा जो डिसीज आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहिला दिलेला आहे मलेरिया, हेपॅटायटिस, एलिफंटायसिस, डेंग्यू. तर याच्यामधून बघा मित्रांनो, हेपॅटायटिस हा रोग कसा आहे, इज ऑड वन आउट बिकॉज. आता वेगळा आहे का, कारण बाकीचे जे इट इज अ टाईप ऑफ व्हायरल इन्फेक्शन. आता बघा, जो हेपॅटायटिस आहे का, एक व्हायरल इन्फेक्शन आहे. हेपॅटायटिस काय आहे, एक व्हायरल इन्फेक्शन आहे. काय आहे, एक व्हायरल इन्फेक्शन. आणि जो बाकीचे जे आहेत म्हणजे मलेरिया आहे, त्यानंतर एलिफंटायसिस आहे आणि डेंग्यू आहे, तर हे मॉस्किटोच्या बाईटमुळे होतात. म्हणजे मॉस्किटो जर चावला तर त्यांच्यामुळे हे आपल्याला रोग होत असतात. ठीक आहे, कशामुळे होतात, ते मॉस्किटोमुळे होतात हे बाकीचे रोग. फक्त हेपॅटायटिस हा व्हायरल इन्फेक्शन आहे. ठीक आहे, म्हणजे वेगळा काय झाला आपला, तर हा हेपॅटायटिस हा वेगळा झाला. ठीक आहे. नंतर बघा बी मध्ये दिलेला आहे प्लेग, एड्स, कोलेरा आणि टीबी. तर एड्स काय आहे, हा ऑड वन आउट आहे का, कारण एड्स हा व्हायरल डिसीज आहे, हा व्हायरसमुळे होतो. एड्स कशामुळे होतो, व्हायरसमुळे होतो. नंतर प्लेग आहे, कोलेरा आणि टीबी हे सर्व काय आहे, बॅक्टेरियल डिसीज आहेत, म्हणजे हे बॅक्टेरियामुळे होतात. हे काय आहेत, बॅक्टेरियल डिसीजेस आहेत. कोणते आहेत हे, बॅक्टेरियल डिसीजेस. ओके, हे लिहून घ्या तुम्ही. चला समोर बघूया. त्यानंतर थर्ड क्वेश्चन दिले आपल्याला आन्सर इन अ 1 to 2 सेंटेन्सेस. 1 ते 2 वाक्यामध्ये उत्तर लिहायचे आपल्याला. बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे, विच आर द व्हेरियस मीडिया ऑफ स्प्रेडिंग द इन्फेक्शियस डिसीजेस. म्हणजे इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय, जे डिसीजेस एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफर होतात त्याला आपण इन्फेक्शियस डिसीज म्हणतो. तर यांचे मोड कोणकोणते आहेत किंवा यांची मीडिया कोणकोणती आहेत, तर हे डिसीज ट्रान्सफर होतात थ्रू द एअर, वॉटर, ब्लड टू ब्लड कॉन्टॅक्ट जर झाला तर त्याच्यामुळे हे ट्रान्सफर होतात. ठीक आहे.
अँड ॲनिमल वेक्टर, ठीक आहे, यांच्यामुळे ते ट्रान्सफर होत असतात. ठीक आहे, आय थिंक हे पॉईंट तुम्हाला समजलं असेल. एकदम सोपं आहे. हे डिसीज ट्रान्सफर होतात एअर, वॉटर, ब्लड आणि ॲनिमल वेक्टरमुळे. आता ॲनिमल वेक्टर म्हणजे काय, जे प्राणी असतात, ठीक आहे, प्राण्याच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला जर रोग झाला तर त्याला आपण ॲनिमल वेक्टर असं म्हणत असतो. ठीक आहे. बी नंबरचा क्वेश्चन आहे, गिव्ह द नेम ऑफ द 5 नॉन इन्फेक्शन्स डिसीजेस अदर दॅन गिव्हन इन द लेसन. आता बघा आपल्याला काय सांगायचं आहे की नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे जे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफर होत नाही असे डिसीजेस कोणकोणते आहेत यांची आपल्याला नावं सांगायची आहे. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये दिले नॉन इन्फेक्शियस डिसीज कोणकोणते आहे. सर्वात अगोदर दिलं आहे अर्थरायटिस म्हणजे काय, सांधेदुखी याला आपण म्हणतो. नंतर दिलेलं आहे कॅटरॅक्टमध्ये मोतीबिंदू आपण म्हणतो, म्हणजे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. ठीक आहे. नंतर आहे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय होत असते की जे बोन असतं आपले ते ठिसूळ बनतात किंवा बोन संबंधी हा रोग आहे. त्यानंतर मल्टिपल स्क्लेरोसिसमध्ये काय होत असते की जी ब्रेन आहे, जो ब्रेन आणि जी आपली बॉडी याच्यामधला जो संपर्क आहे तो तुटत असतो. आणि नंतर अल्झायमरमध्ये काय होत असते की जो आपला मेमरीचा लॉस होत असतो, काय होत असतो, लॉस याच्यामध्ये होत असतो अल्झायमरमध्ये. ठीक आहे, समजले. चला सी क्वेश्चन बघूया. विच आर द मेन रिझन ऑफ डायबिटीज अँड हार्ट डिसीजेस, म्हणजे जे आपल्याला डायबिटीज हा रोग आहे आणि जो काही हार्ट डिसीज आहे म्हणजे आपल्या हृदयासंबंधी रोग आहे यांचं कारण काय आहे. तर बघा मित्रांनो, आपण सर्वात अगोदर बघूया हार्ट डिसीजेस. ठीक आहे. आता हार्ट जे डिसीज असतात ते कशामुळे होतात, तर स्मोकिंगमुळे, अल्कोहोलिझम म्हणजे आपण अल्कोहोलिझम, नंतर आहे डायबिटीज असणं किंवा हायपरटेन्शन, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज म्हणजे व्यायाम न करणं, मेंटल स्ट्रेस असणं किंवा अनेक्झिटी आणि इम्प्रॉपर डाईट, आणि डाईट सुद्धा प्रॉपर नसलं तर याच्यामुळे हार्ट डिसीज निर्माण होऊ शकतात. त्यानंतर आहे डायबिटीज रोग कशामुळे होतो, याचं रिझन काय आहे, तर याचं मेन रिझन आहे ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज म्हणजे फिजिकल एक्झरसाइज न करणं, मेंटल स्ट्रेस असणं आणि इम्प्रॉपर डाईट आणि हेरिडिटरी म्हणजे जर आईवडिलांना जर डायबिटीज असेल तर मुलांना होऊ शकते, तर अशाला आपण हेरिडिटरी असं म्हणत असतो. तर हे आहेत मित्रांनो, हे सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून. ठीक आहे. समोरचे क्वेश्चन बघूया. त्यानंतर आपल्याला फोर्थ क्वेश्चन दिला ते म्हणजे व्हॉट कॅन बी अचीव और कॅन बी प्रिव्हेंटेड, म्हणजे कोणती गोष्ट आपण अचीव करू शकतो आणि कशाला आपण प्रिव्हेंट करू शकतो हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा मित्रांनो, ड्रिंकिंग बॉईल अँड फिल्टर वॉटर, म्हणजे ज्यावेळेस आपण पाणी पितो त्यावेळेस पाणी कसं असलं पाहिजे, बॉईल आणि फिल्टर असलं पाहिजे. असं का, फिल्टर आणि बॉईल असण्याचं कारण काय आहे, तर याचं मेन रिझन आहे मित्रांनो, ते मेन रिझन काय आहे बघा, तर बॉईल अँड फिल्ट्रेशन आर मेथड ऑफ प्युरिफाईंग द वॉटर विच मेक इट सुटेबल फॉर द कन्झम्पशन. आता जे बॉइलिंग आहे आणि जे काही फिल्ट्रेशन आहे याच्यामुळे काय होते, जे वॉटर जे आहे ते काय बनते, सुटेबल फॉर द कन्झम्पशन म्हणजे पिण्यायोग्य ते पाणी बनत असते. जर त्याला आपण फिल्टर आणि बॉईल केलं तर त्याच्यामध्ये जे काही कंटेमिनेटेड आहे ते निघून जात असते. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय होते, जे काही वॉटर बॉर्न डिसीज आहेत, वॉटर बॉर्न डिसीज म्हणजे काय, जे पाण्यामुळे जे रोग निर्माण होतात त्याला आपण वॉटर बॉर्न डिसीज असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल टायफॉइड आहे, कोलेरा आहे, एक्सेट्रा, हे रोग आपल्याला होत नाही जर आपण त्याला बॉईल किंवा फिल्टर करून पिलं तर. मोस्ट ऑफ द वॉटर बॉर्न डिसीज ट्रान्समिटेड थ्रू द कन्झम्पशन ऑफ द कंटेमिनेटेड वॉटर इन द सम और अदर फॉर्म. बघा, जे काही वॉटर बॉर्न डिसीज आहेत म्हणजे जे काही पाण्यामुळे जे रोग होतात ते कशामुळे होतात, जे आपण कंटेमिनेटेड जे वॉटर आहे ते आपण पितो. कंटेमिनेटेड जे वॉटर आहे इन रेनी सीझनमुळे काय होते, रेनी सीझनमुळे जे वॉटर काय बनते, कंटेमिनेटेड बनते आणि ते आपण काय करतो, पितो. त्याच्यामुळे आपल्याला कोलेरा, टायफॉइड यासारखे रोग होऊ शकतात जे पाण्यामुळे होतात, पाण्याच्या कंटॅमिनेशनमुळे. ठीक आहे. तर हे आपण काय करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो. कशामुळे, जर आपण वॉटर बॉईल केलं किंवा फिल्टर केलं तर. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, अवॉइडिंग द स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम. ठीक आहे, स्मोकिंग आणि अल्कोहोलिझम आपण अवॉइड करायला पाहिजे. व्हाय, स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम आर टू ऑफ द डेव्हिल्स ऑफ अवर हेल्थ अँड अवर सोसायटी, म्हणजे आपल्या समाजाचे सर्वात मोठे ते शत्रू आहेत, स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम. ठीक आहे. आता जर स्मोकिंग केल्यामुळे काय होते, तर व्हेरियस टाईप ऑफ रेस्पिरेटरी डिसीज आपल्याला होऊ शकतात, म्हणजे श्वसनासंबंधी जे रोग आहेत ते आपल्याला या स्मोकिंगमुळे होऊ शकतात. त्यानंतर हिंडर्स ऑफ प्रोसेस ऑफ द रेस्पिरेशन, त्यावेळी आपल्याला बऱ्याच वेळा हिंडर्स ऑफ प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन होऊ शकते. ठीक आहे. इट कॅन लीड टू डिसीजेस सच ॲज अ लंग कॅन्सर, त्याच्यामुळे आपल्याला लंग कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. अल्कोहोलिझम म्हणजे जर दारू जास्त पिली तर आपल्या जे लंग आहेत किंवा जे आपल्या जे आपले किडनी आहेत, ठीक आहे, ते सुद्धा काय होतात,
त्यानं खराब होऊ शकतात. ठीक आहे, तर हे आन्सर तुम्ही थोडक्यात लिहू शकता. अवॉइड स्मोकिंग अँड अल्कोहोलिझम. ठीक आहे, त्यामुळे काय काय प्रॉब्लेम होतात ते. त्यानंतर सी नंबरचा क्वेश्चन आहे रेग्युलर बॅलन्स डाईट अँड एक्झरसाइज. म्हणजे आपण रेग्युलर बॅलन्स डाईट म्हणजे संतुलित आहार म्हणतो. बॅलन्स डाईटला काय म्हणतो आपण? संतुलित आहार म्हणतो. आणि एक्झरसाइज का करायला पाहिजे? सर्वात सोपं आहे बघा. बॅलन्स डाईट अँड एक्झरसाइज आर की ऑफ द गुड हेल्थ. जर आपण बॅलन्स डाईट आणि एक्झरसाइज केली तर आपली हेल्थ कशी राहते? एकदम चांगली राहते. आणि बघा बोथ ऑफ दिस कॉम्बिनेशन हेल्प अवर सिस्टम टू फंक्शन प्रॉपरली. हे दोघं काय करतात? म्हणजे बॅलन्स डाईट आणि एक्झरसाइज आपली जी सिस्टीम आहे याला काय करतात? प्रॉपरली फंक्शन करायला मदत करतात. ठीक आहे. हेल्प मेंटेन द हेल्दी वेट. म्हणजे आपलं वेट कंट्रोलमध्ये राहतं. बॉडी फॅट सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो. त्याच्यामुळे जी एनर्जी आहे ती आपल्या शरीराला योग्य प्रमाणामध्ये भेटते. त्याच्यामुळे आपलं शरीर काय होते? व्यवस्थित आणि सुदृढ राहते. त्याच्यामुळे आपल्याला झोप सुद्धा व्यवस्थित लागते आणि आपण काय करू शकतो? एक चांगलं जीवन जगू शकतो. ठीक आहे. तर रेग्युलर बॅलन्स डाईट आणि एक्झरसाइजचे आपल्याला फायदे आहेत. तुम्ही काय करू शकता? व्हिडिओ पॉज करू शकता आणि या सर्व गोष्टी लिहू शकता. चला, नंतर आहे प्रॉपर चेकिंग ऑफ ब्लड बिफोर द डोनेशन. प्रॉपर चेकिंग आपण ब्लड करायला पाहिजे बिफोर द डोनेशन. डोनेशन म्हणजे काय? ज्यावेळेस आपण डोनेट करतो ब्लड. व्हाय? प्रॉपर चेकिंग ऑफ द ब्लड बिफोर द ब्लड डोनेशन इज रिक्वायर्ड टू चेक दॅट ब्लड टू ट्रान्सफर इज सेफ इन ऑल रिस्पेक्ट. म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लड ट्रान्सफर करतो किंवा ब्लड एखाद्या व्यक्तीला देतो त्यावेळेस ते पूर्ण कसं सेफ असलं पाहिजे. व्हाय? देर आर चान्सेस. तिथे चान्सेस असतात काय? कशाचे? जे इन्फेक्शियस डिसीज आहेत म्हणजे जे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये होतात त्याच्यामध्ये ब्लड ट्रान्सफर सुद्धा आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला रोग असेल, ठीक आहे, आणि तो जर समोरच्या व्यक्तीला जर त्याला आपण रक्त दिलं तर त्याच्यामुळे त्याला तो होऊ शकतो. मग त्यासाठी जे इन्फेक्शियस डिसीज असतात ते अवॉइड करण्यासाठी वी शुड चेक द ब्लड इन ऑल रिस्पेक्ट. ओके. इफ ही और शी सफरिंग फ्रॉम एनी डिसीज. जर तो ब्लड डोनर आहे त्याला जर एखादा रोग असेल, एखादा डिसीज असेल तर दॅट डिसीज मे बी ट्रान्सफर टू द नेक्स्ट पर्सन. म्हणजे समोरच्या व्यक्तीला तो होण्याची शक्यता असते. सो दॅट वाय वी शुड चेक द ब्लड बिफोर द डोनेट. ओके. आय होप यू माइट हॅव दिस अंडरस्टँड दिस क्वेश्चन. ओके. तर मित्रांनो हे 4th क्वेश्चन आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. आणि जे समोरचे जे क्वेश्चन आहेत, जे रिमेनिंग क्वेश्चन आहेत ह्या लेसनचे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे, व्हिडिओ 2 मध्ये. आणि ते जर तुम्हाला बघायचे असतील तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लाईक आणि शेअर कराल तरच काय होईल? तरच तुम्हाला समोरचे व्हिडिओ मिळत राहतील, अन्यथा मिळणार नाही. ठीक आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स. टिल देन, बाय बाय.